तुम्ही कधी लक्ष दिलंय का? आपण दिवसभर काम करतो, धावपळ करत असतो, पण तरी पण आपलं मन शांत नसतं आणि आपल्याला कधी-कधी तर कारण पण कळत नाही. पण डोक्यात सतत विचार चालू असतात. मग प्रश्न आपल्याला पडतो, आपलं मन खरंच शांत आहे का? आजकाल एक सगळ्यात मोठी समस्या आहे. कोणती? ओव्हर थिंकिंग. एखादी गोष्ट आपल्याकडून झाली, तरी आपण त्यावर खूप विचार करत बसतो. फॉर एक्झाम्पल, कोणी काही बोललं, काम करताना एखादी काही छोटीशी चूक झाली, कोणाला काही चुकीचं बोलण्यात आलं किंवा भविष्यासंबंधीची निरर्थक चिंता. आणि मग काय होतं, डोक्यामध्ये विचार सुरू होतात आणि ह्या विचाराचे परिणाम काय होतात? आपल्याला झोप लागत नाही. जे काही काम करत असतो त्या कामामध्ये लक्ष लागत नाही. काही निर्णय जर घ्यायचे असतील, तर ते निर्णय पण चुकतात. म्हणूनच म्हणतात, शांत मन नसेल ना, तर आयुष्यही आपलं शांत नसतं. मी एक साधं उदाहरण सांगतो. समजा एखाद्या शेतकऱ्याने पेरणी केली. आता पाऊस पडेल का नाही याची त्याला चिंता असते. पण तो रोज फक्त चिंता करत बसला तर ते पीक आपोआप उगवून येणार आहे का? नाही. तो काय करतो, जे त्याला शक्य आहे ते करून ठेवतो, तो करतो. बाकी तो काय करतो, निसर्गावर सोडतो. आपलं आयुष्यातही तसंच आहे. जे आपल्या हातात आहे ते करा. जे नाही ते मनावर घेऊच नका ना. यासाठी मी तुम्हाला 3 मार्ग सांगतो. नंबर 1, मोबाईल पासून थोडा ब्रेक घ्या. आजकाल सर्वात मोठा गोंधळ कुठून येतो? तर तो येतो मोबाईलवर. सोशल मीडिया पाहून आपल्याला वाटतं सगळ्यांचं आयुष्य परफेक्ट आहे. फक्त माझंच वेगळं आहे. पण हे खरं नसतं. हे बघा, म्हणूनच काय करा, रोज थोडा वेळ मोबाईल पासून थोडं दूर राहा. नंबर 2, आपल्या शरीराला थोडंफार हलवा. हे बघा, मन जर शांत ठेवायचं असेल ना, आपलं शरीर नक्कीच हललं पाहिजे. थोडं चालणे, व्यायाम करणे, शेतातले कामं असतील तर ते कामं करणे. शेतकरी असाल तर काही सांगायची गरज नाहीये तुम्हाला. तरी पण थोडं व्यायामासाठी वेळ देणे, सूर्यप्रकाश घेणे अंगावर. हे केल्यावर काय होतं, आपलं मन आपोआप थोडं हलकं हलकं होतं. नंबर 3, आपले विचार लिहून ठेवा. तुमच्या डोक्यामध्ये खूप विचार असतील, तर ते विचार लिहून ठेवायला हवेत. जेव्हा विचार कागदावर येतात, तेव्हा डोकं आपलं नक्कीच हलकं होतं. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, शांत मन म्हणजे समस्या नसणं असं नाहीये. शांत मन म्हणजे समस्या असल्या तरी घाबरून न जाणं. ज्याचं मन शांत असतं, त्याचे निर्णय मजबूत असतात. तो घाई करत नाही. तो खरा आयुष्याचा आनंद घेत असतो. म्हणूनच तुमचं मन तुमचं आयुष्य बनवतं. आजपासून एक छोटासा प्रयोग करा. दररोज 10 मिनिटं शांत बसा. मोबाईलला दूर ठेवा आणि स्वतःशी संभाषण करा. स्वतःशी बोला. फक्त 10 दिवस करून बघा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल, तर लाईक करा आणि कमेंट करा, मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही काय करता? आणि आपल्या वाट प्रगतीची या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. कारण म्हणजे आपण सगळे मिळूनच प्रगतीची वाट नक्कीच तयार करणार आहोत. धन्यवाद.